नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे गौरी गणपती स्पेशल फराळ शंख शंकरपाळी. चला तर मग फ्रेंड्स, रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम शंख शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे 2 वाटी मैदा. हा मैदा मी चाळून घेतला आहे. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो मैदा इथे मी घेतला आहे. मैद्याऐवजी तुम्ही इथे गव्हाचे पीठही वापरू शकता. तर आज आपण खारी शंकरपाळी बनवणार आहोत. त्यानुसार आता यामध्ये साहित्य ॲड करून घेऊयात. सर्वात प्रथम मैद्यामध्ये ॲड करून घेत आहे 2 चमचे सबंध जिरे, तसेच पाव चमचा ओवा जो की मी हातावरती क्रश करून घेतला आहे. चवीनुसार मीठ, तर इथे मी माझ्या चवीनुसार मीठ ॲड केले आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करू शकता. 1 चमचा बेकिंग पावडर. बेकिंग पावडर ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे इथे मी 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतले होते. त्यानंतर ते तेल पूर्णपणे थंड करून घेतले आहे. थंड केलेले तेल या मैद्यामध्ये ॲड करून घेतले आहे. थंड केलेले तेलच यामध्ये ॲड करायचे आहे. लगेचच जर गरम तेल या मैद्यामध्ये ॲड केले तर शंकरपाळ्या खूप तेलकट अशा होतात. हे तेल या मैद्याला पूर्णपणे व्यवस्थित असे चोळून घेत आहे. अशा प्रकारे तेल व्यवस्थित असे मैद्याला चोळून घेतले तर आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या मस्त अशा खुसखुशीत होतात. तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण सर्व जे मोहन आहे ते या मैद्याला व्यवस्थित असे मी चोळून घेतले आहे. अशा प्रकारे हे पीठ जे आहे त्याची मूठ तयार झाली पाहिजे. आता आपण शंकरपाळीसाठी लागणारे जे पीठ आहे ते मळून घेऊयात. यासाठी या मैद्यामध्ये ॲड करत आहे सुरुवातीला अर्धा ग्लास पाणी. एकदम जास्त पाणी यामध्ये ॲड केले नाही, थोडे थोडे पाणी ॲड करून हे पीठ जे आहे ते मी मळून घेत आहे. थोडे थोडे पाणी या मैद्यामध्ये मिक्स करत शंकरपाळीसाठीचे जे पीठ आहे ते मी मळून घेतले आहे. मध्यम सैलसर असे पीठ मळून तयार केले आहे. इथे पीठ मळण्यासाठी मी साधे पाणी वापरले आहे, गरम पाणी वापरलेले नाही आहे. हे पीठ मळण्यासाठी मला या ग्लासनुसार एकूण पाऊण ग्लास पाणी लागले आहे. पीठ जे आहे ते आपले इथे पूर्णपणे मळून तयार आहे. आता हे 20 मिनिटे मी असे झाकून ठेवणार आहे जेणेकरून हे पीठ छान असे भिजले जाईल. पीठ छान असे भिजल्या गेल्यामुळे शंकरपाळ्या मस्त अशा खुसखुशीत होतात, तसेच पीठही एकसारखे मऊसूत असे होते. एकूण 20 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पीठ जे आहे ते छान असे भिजले गेले आहे. आता आपण लगेचच याच्या शंकरपाळ्या बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी एक पोळपाट घेतला आहे. त्या पोळपाटावरती तयार केलेली जी कणिक आहे म्हणजेच मळलेले पीठ त्यामधील एक छोटासा गोळा घेतला आहे. आता या गोळ्यापासून एक छान अशी पोळी इथे मी लाटून घेत आहे. जर तुम्हाला असे वाटत आहे की पोळी लाटताना पोळपाटाला चिकटत आहे तर तुम्ही इथे कोरड्या मैद्याचा वापर करू शकता. तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत गौरी गणपती स्पेशल फराळ मस्त अशी शंख शंकरपाळी. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. इथे पूर्णपणे पोळी जी आहे ती मी लाटून घेतली आहे. तर इथे मी ही पोळी जास्त जाडही लाटली नाही किंवा जास्त पातळसरही अशी लाटली नाही. तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे मी ही पोळी लाटली आहे. आता ही लाटून घेतलेली पोळी जी आहे ती मी कट करून घेत आहे. सुरुवातीला अशी उभी कट करून घेत आहे, त्यानंतर आडवी कट करून घेत आहे. तर याचे आपल्याला त्रिकोणी भाग कट करून घ्यायचे आहेत छोटे छोटे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला पोळी कट करायला जमत नसेल तुम्ही इथे पिझ्झा कटर वापरू शकता किंवा स्केल म्हणजेच पट्टीचा वापर करून ही कट करून घेऊ शकता. अगदी साधी व सोपी पद्धत आहे. तर ही पद्धत जी आहे ती कट करण्याची इथे तुम्ही लक्षपूर्वक पाहू शकता. ही पोळी जी आहे ती आपल्याला छोट्या छोट्या त्रिकोणी आकारामध्ये कट करून घ्यायची आहे. पोळपाट अशा प्रकारे फिरवत ही पोळी कट करून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता पोळी जी आहे ती पूर्णपणे कट करून घेतली आहे. आता आपण याची शंख आकाराची शंकरपाळी बनवून घेणार आहोत. त्यासाठी या पोळीचा जो आपण त्रिकोणी भाग कट करून घेतला आहे त्यातील या भागाची बाहेरची बाजू जी आहे ती आतमध्ये अशी रोल करून घ्यायची म्हणजेच गुंडाळी करून घ्यायची. तर इथे ही शंकरपाळी बनवून तयार झाली आहे. याला शंखासारखा आकार दिसतो म्हणून याला शंख शंकरपाळी असे म्हटले जाते. तयार झालेली शंकरपाळी आता इथे मी बाजूला ठेवून दिली आहे व अशाच प्रकारे उरलेल्या भागांच्याही इथे मी शंकरपाळी बनवून घेत आहे. अगदी साधी व सोपी पद्धत आहे. तुम्ही इथे लक्षपूर्वक पाहू शकता. कट केलेला भाग जो आहे तो इथे बाहेरून आतल्या बाजूला असा रोल करत म्हणजेच गुंडाळत जायचा आहे. अगदी झटकीपट होतात ह्या शंकरपाळ्या. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण पोळी जी आपण कट करून घेतली होती त्यापासून मी सर्व शंकरपाळ्या ज्या आहेत ते इथे बनवून घेतल्या आहेत. आकारामध्ये या किती छान अशा दिसत आहेत. मस्त असा या शंखासारखा आकार येतो. आता या शंकरपाळ्या इथे मी तळून घेणार आहे. त्यासाठी गॅस चालू करून तेल गरम करण्यास ठेवले होते. तेल गरम झाले आहे. गॅसची फ्लेम जी आहे ते इथे मी सुरुवातीला आता फुल ठेवली आहे. तयार केलेल्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या तळण्यासाठी तेलामध्ये इथे मी ॲड करून घेतल्या आहेत. शंकरपाळ्या तेलामध्ये ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी मीडियम ठेवली आहे. पूर्ण शंकरपाळ्या ज्या आहेत त्या आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान अशा
लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे शंकरपाळ्या मीडियम फ्लेमवरती तळून घेतल्यामुळे या मस्त अशा खुसखुशीत होतात। मला कलरही खूप छान असा येतो। इथे तुम्ही पाहू शकता तेलामध्ये अशा झाऱ्याच्या साहाय्याने या शंकरपाळ्या इथे मी तळून घेतल्या आहेत। मस्त असा याला कलर आला आहे, पाहू शकता। या शंकरपाळ्या ज्या आहेत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती तळून घेतल्यामुळे या मस्त अशा आतमधून खुसखुशीत होतात, अजिबात कच्च्या राहत नाहीत। तर इथे एकूण 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता शंकरपाळ्या ज्या आहेत त्या छान अशा तळून तयार आहेत। आता तळलेल्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या इथे तेलामधून मी बाजूला काढून घेत आहे। मस्त अशा शंकरपाळ्यांना टेक्स्चरही आले आहे व याचा कलरही पाहू शकता। तर आता या शंकरपाळ्या तेलामधून मी बाजूला काढून घेतल्या आहेत। तर फ्रेंड्स, आता इथे उरलेल्या शंकरपाळ्याही मी अशाच प्रकारे इथे तळून घेतल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। तर पूर्णपणे आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या खाण्यासाठी तयार झाल्या आहेत। त्याचा कलर पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता, मस्त अशा खुसखुशीत होतात। ही शंकरपाळी करण्याची पद्धत जी आहे ती साधी व सोपी आहे, यामध्ये जास्त असे अवघड काही नाही। ही शंकरपाळी जी आहे ती पूर्णपणे खारी आहे। अशाच प्रकारे तुम्ही गोड शंकरपाळ्याही बनवू शकता, परंतु पोळी लाटताना ती जाडसर अशी लाटायची। मग शंकरपाळी जी आहे ती तळताना जरा जास्त वेळ द्यायचा। तर शंकरपाळ्या ज्या आहेत त्या खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत। मस्त अशा गौरी गणपती स्पेशल फराळासाठी या शंकरपाळ्या तुम्ही बनवून ठेवू शकता। नक्कीच तुमची लोक तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत। इथे पाहू शकता शंकरपाळ्या किती मस्त अशा खुसखुशीत दिल्या आहेत। तर फ्रेंड्स, मुलांच्या स्नॅक्ससाठीही या शंकरपाळ्या बनवून ठेवू शकता। अगदी 2 ते 3 महिने सहज आरामामध्ये या शंकरपाळ्या टिकतात। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा। या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।